मी प्राध्यापक डॉक्टर महेश चौगुले, शिवराज महाविद्यालय गडिंग्लज. तर विद्यार्थी मित्रो, नुकतीच आपण 10वीची परीक्षा दिलेली आहात आणि नेमकं परीक्षा संपायला कोरोनासारख्या महामारीला आपल्या जगाला सामोरं जावं लागत आहे. लॉकडाऊन घोषित केलेला आहे आणि आपण सर्वजण घरी आहात. घरी असला तरी पण तुम्हाला निकालाची उत्कंठा आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपलं टार्गेट ठरवलेलं आहे. मला सायन्स साईडला जायचं आहे, मला कॉमर्स साईडला जायचं आहे, मला आर्ट्स साईडला जायचं आहे, किंवा मला ITI करायचं आहे, किंवा मला डिप्लोमा करायचा आहे. काही विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय निश्चित केलेलं आहे. तर काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रमावस्था आहे की मला आता नेमकं कोणत्या साईडला गेलं पाहिजे, किंवा मला काय करणं अपेक्षित आहे. मला उत्तम करिअर करायचं आहे, मला चांगल्या ठिकाणी नोकरी करायची आहे, माझा सोर्स ऑफ इन्कम चांगला मिळेल असं कोणतं क्षेत्र आहे. अशा बऱ्याचशा प्रश्नांना तुम्ही सामोरं जातात आणि घरी बसून त्याविषयी तुम्ही विचार विनिमय निश्चित करत असणार. तर आजचं हे माझं लेक्चर आहे ते अशा विद्यार्थ्यांच्यासाठी की ज्या विद्यार्थ्यांनी मला कॉमर्स शाखेकडे जायचं आहे असं त्यांनी त्यांचं ध्येय निश्चित केलेलं आहे. मला कॉमर्स शाखेकडे जायचं आहे, मला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं आहे, मला कंपनी सेक्रेटरी व्हायचं आहे, मला ICWA करायचं आहे, किंवा मला बँकिंग क्षेत्रामध्ये चांगल्या पोझिशनवर नोकरी करायची आहे, किंवा मला व्यवसाय करायचा आहे, किंवा मला उद्योगधंद्यामध्ये रस आहे. अशा पद्धतीनं विचार करून ज्या विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखा निवडलेली आहे किंवा ज्यांना वाणिज्य शाखेकडे प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी आजचं मी या ठिकाणी लेक्चर घेत आहे. तर आपल्या कॉमर्स शाखेला प्रवेश घेतल्यानंतर 11वीला सगळ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे की अकाउंटन्सी हा एक सब्जेक्ट आहे आणि अकाउंटन्सी एक महत्त्वाचा विषय आहे. आणि आज घरात बसल्यानंतर तुम्हाला ह्या विषयाच्या बेसिक गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला माहिती व्हाव्यात त्यासाठी मी आजचं लेक्चर या ठिकाणी घेत आहे. तर इंट्रोडक्शन टू अकाउंटिंग. अकाउंटिंग म्हणजे नेमकं काय त्याची ओळख आपल्याला आज करून घ्यायची आहे. ज्यावेळी तुम्ही 11वीमध्ये प्रवेश घ्याल, स्लाइड नेक्स्ट, ज्यावेळी 11वीला तुम्ही प्रवेश घ्याल तर 11वीला एकूण आपल्याला 6 विषय आहेत. आपण कॉमर्स शाखेकडे जातो म्हणजे उद्योग असेल, व्यवस्थापन असेल, व्यापार असेल, या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत. तर त्याच्याशी निगडीत असणारे अनेक विषय आपल्याला या शाखेमध्ये शिकायचे आहेत. तर 11वीला प्रवेश घेतल्यानंतर एकूण 6 विषय आहेत. त्यातला एक विषय आपल्याला आज त्याची ओळख करून घ्यायची आहे, बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. 10वी पर्यंत तुम्ही अनेक विषय शिकलेला, 10वी नंतर येणारा हा पूर्णपणे नवीन असणारा विषय. त्याचा कोणताही पार्ट तुम्ही 10वी पर्यंतच्या शिक्षण घेत असताना कोणत्याही विषयामध्ये त्याचा अभ्यास केलेला नाही आहे. हा पूर्णपणे नवीन विषय आहे. ज्यावेळी आपण वाणिज्य शाखेकडे येतो त्यावेळी 11वी आणि 12वीसाठी आपल्याला विषय आहे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. ज्यावेळी तुम्ही BCom फर्स्ट इयरला जाल त्यावेळी तुम्हाला फायनान्शियल अकाउंटिंग शिकायचं आहे. BCom सेकंड इयरला जाल त्यावेळी तुम्हाला कॉर्पोरेट अकाउंटिंग शिकायचं आहे. आणि ज्यावेळी BCom थर्ड इयर आणि MComला जाल त्यावेळी तुम्हाला ॲडव्हान्स्ड अकाउंटन्सी शिकायचं आहे. म्हणजेच वेगवेगळे व्यवसाय असतील, उद्योग असेल तर त्यांच्या व्यवसायाचं एकंदरीत अकाउंटिंग कशा पद्धतीने केलं जातं किंवा त्यांच्या व्यवसायाचा हिशेब कशा पद्धतीने ठेवला जातो, त्या प्रत्येक व्यवसायाच्या हिशेब ठेवण्याच्या ज्या काही पद्धती आहेत, मेथड्स आहेत, ते सगळं तुम्हाला या वाणिज्य शाखेमध्ये अकाउंटन्सी या विषयामध्ये तुम्हाला शिकावं लागणार. तर 11वीला प्रवेश घेतल्यानंतर जो विषय तुम्ही शिकणार आहात बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, तर याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. एक आहे बुक किपिंग आणि दुसरा आहे अकाउंटन्सी. बुक किपिंग इज अ प्रायमरी पार्ट अँड अकाउंटन्सी इज अ सेकंडरी पार्ट. म्हणजे 2 भाग आहेत. पहिल्यांदा आपल्याला बुक किपिंग शिकावं लागतं. व्हॉट इज द मिनिंग ऑफ बुक किपिंग? बुक किपिंग, नेक्स्ट स्लाइड. बुक किपिंग इज अ सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग ऑफ डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. व्यवसायामध्ये आपण अनेक प्रकारचे व्यवहार करतो. सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग ऑफ फायनान्शियल आस्पेक्ट्स ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन ॲप्रोप्रिएट बुक्स ऑफ अकाउंट्स. तर व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे व्यवहार होतात. त्या व्यवहारांच्या नोंदी आपल्याला व्यवसायाच्या पुस्तकामध्ये व्यवस्थितपणे नोंद करून ठेवणं म्हणजेच त्याला आपण बुक किपिंग असं म्हणतो. म्हणजेच या व्याख्यामध्ये आपण जर बघितलं तर यामध्ये 3 कन्सेप्ट आलेले आहेत. एक व्यवसायामध्ये म्हटलेला आहे, म्हणजे व्यवसाय आपल्याला माहित असला पाहिजे. व्यवसायामध्ये होणारे व्यवहार
दुसरी कन्सेप्ट आलेली आहे व्यवहार. व्यवहार म्हणजे काय आपल्याला माहित झालं पाहिजे. तर व्यवसायामध्ये होणारे जे काही व्यवहार आहे त्या व्यवहारांच्या नोंदी व्यवस्थितपणे व्यवसायाच्या पुस्तकामध्ये नोंद करून ठेवायच्या आहेत. म्हणजे कुठं नोंदी करायच्या आहेत? बिझनेस बुक्समध्ये. म्हणजेच या व्याख्येमध्ये 3 कन्सेप्ट आलेले आहेत. एक आहे बिझनेस, दुसरा आहे ट्रान्झॅक्शन आणि तिसरा आहे बिझनेस बुक्स. तर व्यवसाय म्हणजे काय? व्यवसाय म्हणजे व्यापार आहे, व्यवसाय म्हणजे उद्योग आहे, व्यवसाय म्हणजे उत्पादन आहे. आणि सोप्या आणि सरळ भाषेमध्ये जर आपण बघितलं तर बिझनेस मीन्स एनी काइंड ऑफ ऍक्टिव्हिटी विच इज डन टू अर्न मनी म्हटलं जातं. म्हणजेच व्यवसायामध्ये पैसे मिळवण्याच्या उद्देशाने आपण कोणतंही काम करत असू तर त्याला आपण व्यवसाय असं म्हणायला काय हरकत नाही. एनी काइंड ऑफ ऍक्टिव्हिटी विच इज डन टू अर्न मनी, पैसे मिळवण्याच्या उद्देशाने केलेलं कोणतंही काम म्हणजेच त्याला आपण व्यवसाय म्हणू शकतो. अनेक प्रकारचे व्यवसाय आहेत. तर याच्यामध्ये डेफिनेशन मध्ये 3 कन्सेप्ट आहेत. एक आहे बिझनेस, दुसरा आहे ट्रान्झॅक्शन आणि तिसरा आहे बिझनेस बुक्स. बिझनेस मीन्स एनी काइंड ऑफ ट्रेड, मॅन्युफॅक्चरिंग अँड कॉमर्स. व्हेन वी आर सेइंग दॅट इज बिझनेस, देयर मे बी अ ट्रेड, देयर मे बी अ मॅन्युफॅक्चरिंग, देयर मे बी अ कॉमर्स. व्यवसाय म्हटला तर व्यापार आलो. व्यापार कशाला म्हणतो? जिथं खरेदी आणि विक्री केली जाते. म्हणजे माल खरेदी करून आणला जातो आणि तो ग्राहकांना विकला जातो, त्याला आपण व्यापार असं म्हणतो. उत्पादन म्हणजे कच्चा माल घेतला जातो, त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यावर पक्क्या मालामध्ये त्याचं रूपांतर केलं जातं, त्याला आपण उत्पादन म्हणतो. म्हणजेच काही लोक व्यापार करतात, काही लोक उत्पादन करतात. तुम्ही घरातून बाहेर पडल्यानंतर अनेक प्रकारचे व्यावसायिक बघताय. म्हणजे एखादं दुकान असेल, एक किरकोळ व्यापारी आहे, एखादा घाऊक व्यापारी आहे, एखादा कारखाना आहे. म्हणजेच वेगवेगळ्या अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी घरातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला अनेकशा बघायला मिळतात. तर लोक सहज म्हणतात मी व्यवसाय करतो. आता मी प्राध्यापक आहे, मी नोकरी करतो. आणि जर एखादं दुकान चालवणारी एखादी व्यक्ती असेल तर ती म्हणते माझा व्यवसाय आहे. तर अशा व्यवसायामध्ये असे जे व्यावसायिक आहेत ते व्यावसायिक व्यवसायामध्ये अनेक व्यवहार, म्हणजे सकाळी दुकान उघडल्यानंतर दुकान बंद करेपर्यंत किंवा आर्थिक वर्ष सुरू झालेल्या तारखेपासून आर्थिक वर्ष संपणाऱ्या तारखेपर्यंत, म्हणजे प्रत्येक वर्ष ठरलेलं आहे. जसं आपण कॅलेंडर इयर बघतो, 1 जानेवारीला चालू होतं आणि 31 डिसेंबरला संपतं. हे कॅलेंडर इयर आहे 12 महिन्याचं. पण व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर व्यवसायाचं आर्थिक वर्ष त्याला म्हटलं जातं, फायनान्शियल इयर म्हणतात, जे 1 एप्रिलला चालू होतं आणि 31 मार्चला संपतं. म्हणजे 1 एप्रिल 2020 ला चालू झालेलं वर्ष 31 मार्च 2021 ला संपतं. दिस इज द पिरियड ऑफ 12 months which begin on 1st of April and which is ended on 31st of March. Means that is the period of 12 months. It is called as a financial year. तर आता व्यवसायामध्ये म्हटलं, आता व्यवसाय म्हणायचा म्हटलं तर व्यवसायाचे अनेक प्रकार आहेत. त्याला आपण काइंड्स ऑफ बिझनेसेस म्हणतो. काही वेळा व्यवसाय एक व्यक्ती करत असते आणि काही वेळा अनेक लोक एकत्र येऊन व्यवसाय करतात. If that business activity is run by single person, that kind of business is called as a sole trader. एकच व्यक्ती आहे, व्यवसाय एकाच व्यक्तीनं भांडवल आणलेलं आहे, एकच व्यक्ती सगळा व्यवसाय बघते, एकच व्यक्ती व्यवसायाचा मालक आहे. व्यवसायामध्ये नफा झाला तर एकाच व्यक्तीला मिळतो आणि तोटा झाला तर एकाच व्यक्तीला सहन करावा लागतो. अशा पद्धतीचा व्यवसाय जर असेल तर त्याला आपण एकल व्यापारी म्हणतो, सोल ट्रेडरशिप. म्हणजे तुम्ही 11वी मध्ये ज्यावेळी अकाउंटिंग शिकणार आहात तर तुम्हाला एकल व्यापाऱ्याचं अकाउंटिंग करायचं आहे. म्हणजे साधा लहान व्यवसाय असतो, लहान व्यावसायिक असतो आणि त्या व्यावसायिकाच्या व्यवसायामध्ये होणारे जे व्यवहार आहेत त्या व्यवहारांच्या नोंदी कशा पद्धतीनं करायच्या, त्याच्या व्यवसायाचा हिशेब कसा ठेवायचा, त्याच्या व्यवसायाचा नफा कसा काढायचा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 11वीच्या वर्षामध्ये शिकायच्या आहेत. तर एकच मालक आहे, व्यवसायामध्ये नफा झाला एकट्यालाच मिळतो, तोटा झाला एकट्याला सहन करावा लागतो, त्याला सोल ट्रेडरशिप म्हणतात. इन डिटेल तुम्हाला सिलेबसमध्ये नंतर शिकावं लागणार आहे, जास्त डीप मध्ये मी इथं जाणार नाही. त्याच्यानंतर आहे पार्टनरशिप. एकापेक्षा जास्त लोक, म्हणजे कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 20 लोक एकत्र येऊन एक करार करून जर एखादा व्यवसाय त्या ठिकाणी करत असतील आणि भागीदारीच्या तत्वाचा अवलंब त्या ठिकाणी केला जात असेल तर अशा व्यवसायाला आपण पार्टनरशिप म्हणतो, भागीदारी म्हणतो. ज्यावेळी तुम्ही 12वीच्या वर्षामध्ये जाल तर त्यावेळी तुम्हाला 12वी इयत्तेमध्ये पार्टनरशिप अकाउंट्स तुम्हाला बघायचे आहेत. भागीदारी संस्थेचं रेकॉर्ड कशा पद्धतीने ठेवलं जातं ते तुम्हाला 12वीच्या वर्षामध्ये शिकायचं आहे.
त्याच्यानंतर आहे कंपनी. तर एकापेक्षा जास्त लोक किंवा असंख्य लोक एकत्र येऊन कंपनी कायदा 1956 नुसार जर एखादा उपक्रम किंवा व्यवसाय त्या ठिकाणी करत असतील तर त्याला कंपनी म्हणतो. त्यामध्ये खाजगी कंपनी आहे, सार्वजनिक कंपनी आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या आहेत. त्याचं रेकॉर्ड कसं ठेवायचं हे तुम्ही बीकॉम सेकंड इयर मध्ये ज्यावेळी जाल तर त्यावेळी तुम्हाला तिथं कॉर्पोरेट अकाउंट्स बघायचे आहेत. कंपनीचं रेकॉर्ड कसं ठेवलं जातं ते तुम्हाला तिथं शिकायचं आहे. त्याच्यानंतर कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट, सहकारी संस्था. कारण आपण महाराष्ट्र जर बघितला, महाराष्ट्राचा जास्तीत जास्त विकास जो आहे तो सहकारामुळे झालेला आहे असं म्हटलं जातं. तर वेगवेगळ्या सहकारी संस्था, गावामध्ये सहकारी दूध संस्था असेल, पतसंस्था असेल, साखर कारखाने असतील, तर अनेक सहकारी तत्वावर चालणाऱ्या संस्था त्या ठिकाणी आहेत. तर त्या सहकारी संस्थेचं कसं रेकॉर्ड ठेवायचं एक टॉपिक आपल्याला एमकॉम फर्स्ट इयरला कोऑपरेटिव्ह फायनल अकाउंट्स आहेत. तिथं तुम्हाला त्याचे फायनल अकाउंट्स कसे तयार करता येईल तिथं तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे ज्या वेळी मी व्यवसाय म्हणेन तर त्यावेळी तो एकतर एकल व्यापारी व्यवसाय असेल, भागीदारी संस्था असेल, कंपनी असेल किंवा सहकारी संस्था असेल, असे व्यवसाय संघटनेचे अनेक प्रकार केलेले आहेत. तर आपल्याला 11वी मध्ये एकल व्यापाऱ्याचं अकाउंटिंग कसं करायचं ते आपल्याला शिकायचं आहे. दुसरं कन्सेप्ट बघितलं, बुक किपिंग इज अ सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग ऑफ डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट्स म्हटलं जातं. तर व्यवसायामध्ये काय असतात? व्यवहार असतात. तर व्यवहार कशाला म्हणायचं? व्हॉट इज द मिनिंग ऑफ ट्रान्झॅक्शन? ट्रान्झॅक्शन मीन्स व्हॉट? डीलिंग बिटवीन टू पर्सन्स. म्हणजे सकाळी व्यावसायिकानं त्याचं व्यवसाय सुरू केल्यापासून रात्री व्यवसाय बंद करेपर्यंत आणि आर्थिक वर्ष सुरू झालेल्या तारखेपासून आर्थिक वर्ष संपणाऱ्या तारखेपर्यंत त्या व्यावसायिकांच्याकडून अनेक प्रकारचे व्यवहार केले जातात. डीलिंग बिटवीन टू पर्सन्स. दोन व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये झालेली देवाणघेवाण. आपण एखाद्या दुकानामध्ये गेलो आणि एखादी वस्तू खरेदी केली तर त्या व्यापाऱ्याचा तो एक व्यवहार झाला. त्या व्यापाऱ्यानं दुकानात असणाऱ्या कामगारांचा पगार दिला, त्याच्या दुकानामध्ये लागणारा माल त्यानं बाहेरून खरेदी केला, त्यानं लाईटचं बिल भरलं, त्याच्यानंतर एखाद्या हमालानं काही वस्तू आणून टाकल्या त्याची हमाली दिली, टेलिफोनचं बिल भरलं, मोबाईलवर रिचार्ज मारला. तर व्यवसाय सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत अनेक प्रकारचे उपक्रम किंवा ऍक्टिव्हिटी त्या व्यवसाय मालकांच्याकडून केल्या जातात. त्याला आपण व्यवहार असं म्हणतो. ह्या व्यवहारांच्या नोंदी आपल्याला व्यवसायाच्या पुस्तकामध्ये करून ठेवायच्या. तर व्यवहार जर आपण म्हणतो तर ट्रान्झॅक्शन दोन प्रकारचे आहेत. व्यवहार म्हणजे ट्रान्झॅक्शन दोन प्रकारचे आहेत. वन इज बिझनेस ट्रान्झॅक्शन अँड अनदर वन इज पर्सनल ट्रान्झॅक्शन. बिझनेस ट्रान्झॅक्शन मीन्स व्हॉट? दॅट एनी ट्रान्झॅक्शन इज मेड बाय दॅट बिझनेसमॅन फॉर हिज बिझनेस पर्पज ओनली. मी एखादा व्यवहार माझ्या व्यवसायासाठी केला. तर समजा माझं एक दुकान आहे आणि मी दुकानासाठी माल खरेदी करून आणला, दॅट इज माय बिझनेस ट्रान्झॅक्शन. दुकानामध्ये काम करणाऱ्या कामगारांचा मी पगार दिला, दॅट इज कॉल्ड ॲज अ बिझनेस ट्रान्झॅक्शन. मी त्या ठिकाणी दुकानच्या गाळ्याचं भाडं भरलं, दॅट इज माय बिझनेस ट्रान्झॅक्शन. मी दुकानामधला माल माझ्या ग्राहकाला विकला, दॅट इज माय बिझनेस ट्रान्झॅक्शन. म्हणजेच एखादा व्यवहार मी व्यवसायासाठी केला असेल तर त्याला बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणतात. द ट्रान्झॅक्शन इज मेड फॉर द पर्पज ऑफ बिझनेस ओनली, देन दॅट ट्रान्झॅक्शन इज कॉल्ड ॲज अ बिझनेस ट्रान्झॅक्शन. Then which transaction is called as a personal transaction? For example, मी दुकानामधून घराकडे जात असताना भाजीची पेंडी घराकडे घेऊन गेलो, किंवा घरातला रेशन मी खरेदी केला आणि ते मी घराकडे घेऊन गेलो, किंवा मी जात असताना दुधाची पिशवी एखादी घेऊन मी घराकडे घेऊन गेलो. तर घरासाठी मी एखादा व्यवहार केला असेल तर त्याला पर्सनल ट्रान्झॅक्शन म्हणतात. व्यवसायासाठी केलेला व्यवहार बिझनेस ट्रान्झॅक्शन आणि वैयक्तिकरणासाठी केलेला व्यवहार पर्सनल ट्रान्झॅक्शन. तर इथं दोन ट्रान्झॅक्शन्स आहेत. आपल्याला फक्त बिझनेस ट्रान्झॅक्शन शिकायचे आहेत, आपल्याला पर्सनल ट्रान्झॅक्शन बघायचे नाहीत. कारण आपण व्यवसायाचं रेकॉर्ड कसं ठेवलं जातं ते शिकणार आहोत, कारण आपण विद्यार्थी व्यवसायाचे आहोत. देन बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर फर्दर डिवाइडेड इनटू टू पार्ट्स. That business transaction may be of monetary transaction or non-monetary transaction. व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे व्यवहार करतो. त्या व्यवहारांचे दोन प्रकार केलेले आहेत. एक मॉनेटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे पैशाचे व्यवहार, आणि दुसरा आहे नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे बिगर पैशाचे व्यवहार. That transaction which is made through money means that base is there. That transaction is made on the base of money. That transaction is called as a monetary transaction. म्हणजेच मी एखादा व्यवहार केला, मी माल खरेदी करून आणला व्यवसायासाठी आणि पैसे लगेच दिले,
किंवा पैशात संबंधित मी व्यवहार केला तर त्याला मॉनेटरी ट्रान्झॅक्शन म्हणतात. आणि मी जर पैसे न देता व्यवहार, पूर्वीच्या काळामध्ये असे व्यवहार अस्तित्वात होते, आता नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन मार्केटमध्ये अस्तित्वात नाही. पूर्वीच्या काळामध्ये हे ट्रान्झॅक्शन अस्तित्वात होते. ज्यावेळी पैसा हे चलनाचं माध्यम नव्हतं त्यावेळी लोक वस्तू विनिमय ही कन्सेप्ट अवलंबत होते. म्हणजेच आपल्याकडची एखादी वस्तू घ्यायची आणि त्या मोबदल्यात दुसऱ्याकडून एखादी वस्तू घ्यायची तर त्याला नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन म्हणतात. असे व्यवहार सध्या मार्केटमध्ये अस्तित्वात नाहीत. म्हणजे आपल्याला बघायचे आहेत मॉनेटरी ट्रान्झॅक्शन. तर मॉनेटरी ट्रान्झॅक्शन परत याचे दोन भाग केलेले आहेत. या मॉनेटरी ट्रान्झॅक्शनचे दोन भाग आहेत. तो ट्रान्झॅक्शन एक तर कॅश ट्रान्झॅक्शन असेल किंवा क्रेडिट ट्रान्झॅक्शन असेल. दॅट मॉनेटरी ट्रान्झॅक्शन्स आर फर्दर डिवायडेड इनटू टू पार्ट्स. दॅट ट्रान्झॅक्शन मे बी ऑफ कॅश ट्रान्झॅक्शन और क्रेडिट ट्रान्झॅक्शन. कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? आता मी एखाद्या दुकानामध्ये गेलो आणि वस्तू खरेदी केली आणि लगेच पैसे दिले तर त्याला कॅश ट्रान्झॅक्शन म्हणतात. आणि मी एखाद्या दुकानामध्ये गेलो आणि त्यांना म्हटलं की वस्तू घेतली पण त्यांना म्हटलं की पुढच्या महिन्यामध्ये पैसे देतो, म्हणजे मी पुढच्या महिन्यामध्ये पैसे देण्याचं वचन देऊन एखादी वस्तू मी खरेदी केली असेल तर त्याला क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणतात. म्हणजेच मॉनेटरी ट्रान्झॅक्शन दोन प्रकारचे आहेत. एक आहे कॅश ट्रान्झॅक्शन आणि दुसरा आहे क्रेडिट ट्रान्झॅक्शन. कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे रोखीचा व्यवहार आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे उधारीचा व्यवहार. तर व्यवसायामध्ये व्यवहार करत असताना अनेक प्रकारचे व्यवहार होतात. तर तो व्यवहार रोखीचा असेल किंवा उधारीचा असेल तर असे रोखीचे आणि उधारीचे व्यवहार आपल्याला व्यवसायाच्या पुस्तकामध्ये व्यवस्थितपणे नोंद करायचे आहेत. त्याला आपण बुक किपिंग म्हणतो. दोन कन्सेप्ट आपण बघितल्या. एक बिझनेस म्हणजे काय बघितलं आणि दुसरं ट्रान्झॅक्शन म्हणजे काय बघितलं. आता पुढचा भाग आहे, नेक्स्ट स्लाइड. तर या ठिकाणी बिझनेस बुक्स, वेअर डू हॅव टू रेकॉर्ड द ट्रान्झॅक्शन्स. नेक्स्ट स्लाइड प्लीज. राहू दे. तर व्यवसायाचे जे व्यवहार आहेत हे व्यवहार आपल्याला कुठून नोंद करायचे आहे तर ते व्यवसायाच्या पुस्तकामध्ये नोंद करायचे आहेत. तर बिझनेस बुक्स जे आहेत याचे दोन भाग केलेले आहेत, प्रायमरी बुक्स आणि सेकंडरी बुक. तर इथं आपल्याला व्यवसायाच्या व्यवहाराच्या नोंदी करायच्या आहेत. तर व्यवसायामध्ये व्यवहार नोंदी करण्यासाठी बिझनेस बुक्स मेंटेन केलेले रजिस्टर असतात. नोंदी करण्यासाठी, रेकॉर्ड ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रजिस्टर त्या ठिकाणी मेंटेन केलेले असतात. त्याला आपण बिझनेस बुक्स म्हणतो. त्याच्यामध्ये आपल्याला व्यवसायाचे व्यवहार नोंद करायचे आहेत. तर बिझनेस बुक्स कोणते कसे असतात हे बघण्यापूर्वी आपल्याला मेथड ऑफ बुक किपिंग बघण्याची आवश्यकता आहे. तर व्यवसायामध्ये व्यवहारांच्या नोंदी करायच्या आहेत. त्याच्या दोन पद्धती आहेत. एक आहे सिंगल एंट्री सिस्टीम आणि दुसरी आहे डबल एंट्री सिस्टीम. म्हणजे बिझनेस बुक सिंगल एंट्री सिस्टीमला वेगळे असतात आणि डबल एंट्री सिस्टीमला वेगळे असतात. सिंगल एंट्री सिस्टीम ही एक नोंद पद्धत आहे आणि डबल एंट्री सिस्टीम ही द्विनोंद पद्धत आहे. म्हणजे व्यवसायाच्या व्यवहारांच्या नोंदी करण्यासाठी कोणती मेथड आपण वापरायची हे त्या व्यवसायाच्या स्वरूपावर डिपेंड आहे. तर काही ठिकाणी सिंगल एंट्री सिस्टीम अडॉप्ट केली जाते आणि काही ठिकाणी डबल एंट्री सिस्टीम अडॉप्ट केली जाते. Which system is called as a single entry system? In this system, that every transaction having only one aspect, that every transaction is recorded at one place. प्रत्येक व्यवहाराची एकच नोंद केली जाते. म्हणजे प्रत्येक व्यवहाराचा एकच इफेक्ट असतो, त्याला सिंगल एंट्री सिस्टीम म्हणतात. आणि प्रत्येक व्यवहार जो झालेला असतो त्या व्यवहाराच्या दोन दोन नोंदी केल्या जातात. एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅव्हिंग टू आस्पेक्ट, every transaction is recorded at two places, then that system is called as a double entry system. मग प्रश्न निर्माण होतो, तर आपण आपल्या व्यवसायाचं जर चांगला रिझल्ट किंवा ऍक्युरेट रिझल्ट जर आपल्या व्यवसायाचा मिळवायचा असेल तर यातली कोणती मेथड आपण वापरली पाहिजे? व्यवसायाचा हिशेब करेक्ट घ्यायचा असेल, व्यवसायाचा ऍक्युरेट हिशेब जर आपल्याला मिळवायचा असेल, रेकॉर्ड ऍक्युरेट मिळवायचा असेल, व्यवसायाची आर्थिक स्थिती आणि सत्यस्थिती ही खरी आपल्याला मिळवायची असेल तर यातली कोणती मेथड आपण वापरली पाहिजे? तर या ठिकाणी डबल एंट्री सिस्टीम जी आहे ही अकाउंटिंगची स्टँडर्ड मेथड आहे. ही जर सिस्टीम तुम्ही वापरला असाल व्यवसायाच्या व्यवहाराच्या नोंदी करण्यासाठी तर तुम्ही व्यवसायाचा शेवटी जो रिझल्ट काढणार आहात हा रिझल्ट तुमचा ऍक्युरेट मिळेल. म्हणजे तुमचा परफॉर्मन्स जो आहे तो 100% सत्य माहिती जी आहे ती आपल्याला डबल एंट्री सिस्टीम मध्ये या ठिकाणी मिळेल. ही स्टँडर्ड मेथड आहे, याला कंप्लीट मेथड म्हणतात आणि ह्याच मेथडला सायंटिफिक मेथड म्हणतात. तर डबल एंट्री सिस्टीम इज अ सायंटिफिक मेथड ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स.
व्यवहारांच्या नोंदी करण्याची ही एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे. त्यामुळं या ठिकाणी शास्त्राचा आधार आहे, या ठिकाणी एक प्रोसेस आहे, त्या प्रोसेसनुसार व्यवहारांच्या नोंदी आपण करत असतो. त्यामुळे इथं मिळणारा जो रिझल्ट आहे तो ॲक्युरेट मिळतो. तसंच सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये आपल्याला ॲक्युरेट रिझल्ट मिळत नाही, कारण या ठिकाणी आपण जे रेकॉर्ड तयार करतो ते इनकम्प्लीट असतं आणि हे रेकॉर्ड तयार करत असताना कोणत्याही शास्त्राचा आधार घेतला जात नाही. त्यामुळे सिंगल एंट्री सिस्टीम ही इनकम्प्लीट मेथड अँड अनसायंटिफिक मेथड असं म्हणतात. त्यामुळे आपल्याला डबल एंट्री सिस्टीम रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी केव्हाही वापरणं चांगलं आहे. त्यामुळे डबल एंट्री सिस्टीम मध्ये या ठिकाणी बिझनेस बुक्स जे आहेत हे दोन प्रकारे मेंटेन केले जातात. एक आहे प्रायमरी बुक्स आणि दुसरा आहे सेकंडरी बुक. म्हणजे व्यवसायामध्ये होणारे जे व्यवहार आहेत त्या व्यवहारांची नोंदी सिस्टमॅटिकली आपल्याला एक या ठिकाणी नोंद करायची आहे, बिझनेस बुक मध्ये नोंद करायची आहे. आणि मगाशी मी सांगितलं डबल एंट्री सिस्टीम हॅव्हिंग दॅट एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅव्हिंग टू आस्पेक्ट, दॅट एव्हरी ट्रान्झॅक्शन इज रेकॉर्डेड ॲट टू प्लेस, दॅट फर्स्ट आस्पेक्ट इज मेड टू प्रायमरी बुक्स अँड सेकंडरी आस्पेक्ट इज मेड टू सेकंडरी बुक. म्हणजे व्यवहार झाल्यानंतर त्या व्यवहाराच्या दोन दोन नोंदी केल्या जातात. पहिली नोंद प्रायमरी बुकला होते आणि दुसरी नोंद सेकंडरी बुकला होते. तर प्रायमरी बुक मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट बुक आहे जर्नल बुक. हे प्रत्येक व्यावसायिक मेंटेन करतातच, पण कॅश बुक आणि सबसिडी बुक हे कंपल्सरी मेंटेन केलं पाहिजे अशी काही अट नाही. पण जिथं रोखीचे व्यवहार जास्त असतात, ज्या ठिकाणी पैशाचे व्यवहार मोठ्या प्रमाणामध्ये इनकमिंग आणि आउटगोईंग पैशाचं होतं अशी लोक कॅश बुक पण मेंटेन करतात. आणि ज्या ठिकाणी उधारीचे व्यवहार मोठ्या प्रमाणामध्ये होतात असे व्यावसायिक सबसिडरी बुक्स मेंटेन करतात. म्हणजेच आपल्याला जर्नल शिकणं अपेक्षित आहे. कॅश बुक आणि सबसिडरी बुक हे कंपल्सरी नाही, तिथल्या व्यवसाय आणि तिथं असणाऱ्या व्यवहाराच्या स्वरूपावर अवलंबून आहे. तर पहिली नोंद व्यवहार झाल्यानंतर, प्रत्येक व्यवहार झाल्यानंतर त्या व्यवहाराची पहिली नोंद जर्नल बुकला होते आणि दुसरी नोंद लेजर बुकला होते. नेक्स्ट स्लाइड. तर जर्नल बुक हे प्रायमरी बुक आहे. प्रायमरी बुक अँड जर्नल इज ऑल्सो कॉल्ड एज अ डेली रेकॉर्ड बुक. एखादा व्यवहार आता झाला आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी, त्या व्यवहाराची ताबडतोब नोंद या जर्नल बुक मध्ये जर्नल एंट्रीच्या स्वरूपामध्ये केली जाते. काय म्हटले बा, an accounting record where all business transactions are originally entered, a journal details which transactions occurred and what accounts were affected. Journal entries are usually recorded in chronological order and using the double entry method of bookkeeping. तर डबल एंट्री सिस्टीम मध्ये ज्यावेळी आपण वापरतो तर व्यवहारांच्या नोंदी दोन ठिकाणी करत असताना पहिली नोंद जी आहे ती प्रायमरी बुक्स मध्ये केली जाते आणि प्रायमरी बुक मध्ये पहिली नोंद जर्नल बुकला केली जाते आणि जर्नल बुकला आपण जर्नल एंट्रीच्या स्वरूपामध्ये त्याची नोंद करतो. म्हणजे हे डेली रेकॉर्ड बुक आहे. व्यवहार झाल्यानंतर ताबडतोब त्या व्यवहाराची नोंद ह्या जर्नल बुकला केली जाते. पहिली नोंद ही ताबडतोब केली जाते प्रायमरी बुकला आणि दुसरी नोंद जी आहे व्यवहाराची दुसरी नोंद ही लेजर बुकला केली जाते, पण ती ताबडतोब केली जात नाही. ज्यावेळी आपला अकाउंटंट रिकामा असतो त्यावेळी त्या व्यवहाराची तो दुसरी नोंद त्या ठिकाणी करत असतो. म्हणजे प्रत्येक व्यवहारामधून पहिल्यांदा जर्नल एंट्री आपल्याला तयार करावी लागते आणि जर्नल एंट्री तयार करत असताना या ठिकाणी आपल्याला सगळ्यात अगोदर क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स बघणं अपेक्षित आहे. ज्यावेळी आपण जर्नल एंट्री तयार करतो तर जर्नल एंट्री तयार करत असताना प्रत्येक व्यवहारामधून दोन अकाउंट बाजूला करतो. त्यातला एक अकाउंट डेबिट होतो आणि दुसरा अकाउंट क्रेडिट होतो. एक अकाउंट आपण खर्च टाकतो तर दुसरा अकाउंट आपण जमा दाखवतो. म्हणजे एक अकाउंट 10,000 न खर्च टाकला तर दुसरा अकाउंट आपण 10,000 न जमा दाखवतो. म्हणजे रेकॉर्डला दोन्ही बाजूला समान रकमेच्या नोंदी या ठिकाणी होत असतात. त्यामुळे या ठिकाणी डबल एंट्री सिस्टीम मध्ये इफेक्ट हे ॲक्युरेट होतात. त्यामुळे शेवटी आपल्याला रिझल्ट काढणं शक्य होतं. एक वस्तू आपल्याकडे एखादा गिराईक आला तर तो 10,000 रुपये आपल्याला दिला की 10,000ची वस्तू जात असते आपल्याकडे. म्हणजे एक वस्तू आली की दुसरी वस्तू जात असते. म्हणजे जेवढं इनकमिंग होतं तेवढंच आउट गोईंग देखील त्या ठिकाणी होत असतं. त्यामुळं प्रत्येक व्यवहारामधून दोन अकाउंट आपण काढत असतो. त्यातला एक अकाउंट डेबिट दाखवतो आणि दुसरा अकाउंट आपण क्रेडिट दाखवतो. तर या ठिकाणी अकाउंट जे आहे ज्यावेळी आपल्याला जर्नल बुकला जर्नल एंट्री तयार करायची आहे तर ही जर्नल एंट्री तयार करायची असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स माहीत असणं अपेक्षित. नंबर ऑफ अकाउंट्स असतात.
आपल्या व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे अकाउंट आपण तयार करतो, अनेक लोकांच्या बरोबर आपण व्यवहार करत असतो, अनेक वस्तूंचे व्यवहार आपण करत असतो आणि अनेक खर्च आणि उत्पन्नांचे आपण व्यवहार करत असतो. त्यामुळे प्रत्येक अकाउंट आपण स्वतंत्र मेंटेन केलेलं असतो. आपल्याला बिल्डिंग अकाउंट असतं, मशिनरी अकाउंट असतो, फर्निचर अकाउंट असतो, कॅश अकाउंट असतो, बँक अकाउंट असतो. एखाद्या एक्स नावाच्या व्यक्तीबरोबर आपण व्यवहार केला तर एक्स नावाची व्यक्ती एक्स अकाउंट असतो, वाय अकाउंट असतो, झेड अकाउंट असतो, कस्टमर अकाउंट असतो आणि सप्लायर अकाउंट असतो, एक्सपेन्सेस अकाउंट असतो, इन्कम अकाउंट असतो, परचेस अकाउंट असतो, सेल्स अकाउंट असतो. म्हणजे वेगवेगळे अकाउंट्स आपण मेंटेन केलेलो असतो. तर जर्नल एंट्री तयार करायची असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट माहित असणं अपेक्षित आहे. जर आपण सगळे अकाउंट एकत्रित घेतले तर त्याची विभागणी करायची म्हटला तर एक तर तो पर्सनल अकाउंट असतो, किंवा एक तर तो रिअल अकाउंट असतो, किंवा एक तर तो नॉमिनल अकाउंट असतो. म्हणजे इथे काय म्हणले बघा क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्सला, एव्हरी बिझनेस डील विथ अदर पर्सन. आपण एक तर व्यक्ती बरोबर व्यवहार करतो, ऑर पोजेसेस असेट्स, मालमत्ता खरेदी विक्री आपण करतो, किंवा आपण काही खर्च देतो, किंवा आपल्याला काही उत्पन्न मिळतं. म्हणजे आपल्याकडं व्यक्तीचा अकाउंट असतो, असेट्स असतात, एक्सपेन्सेस असतात आणि इन्कम असतात. So from the above we can see every business has to keep an account for each person, means we have to maintain the accounts of person. Then account of each assets means we have to prepare accounts of assets, and an account of each expenses or incomes means we have to prepare accounts of expenses and accounts of incomes. Next slide. If we are going to classify that accounts, mainly that classification is made into three parts. That first part is personal account, second part is real account, and third part is nominal account. जर आपल्याला सगळ्या अकाउंटची विभागणी करायची म्हटला तर याची विभागणी तीन भागामध्ये आपण करू शकतो. एक तर तो अकाउंट पर्सनल अकाउंट असेल, एक तर तो अकाउंट रिअल अकाउंट असेल, किंवा एक तर तो अकाउंट नॉमिनल अकाउंट असेल. मग पर्सनल अकाउंट म्हणजे कोणता? द अकाउंट ऑफ पर्सन्स. म्हणजे आपण एक्स कडनं माल खरेदी केला, एक्स अकाउंट आहे, एक्स अकाउंट इज अ पर्सनल अकाउंट. आपण वाय ला माल विकला, वाय ही व्यक्ती आहे, वाय इज अ पर्सनल अकाउंट. म्हणजे ह्या ठिकाणी पर्सनल अकाउंट ज्यावेळी आपण म्हणतो तर त्यावेळी ती एकतर व्यक्ती असते किंवा संस्था असते. नॅचरल पर्सन अँड आर्टिफिशियल पर्सन, देर आर टू टाइप्स ऑफ पर्सन्स इन बिझनेसेस. व्यवसायामध्ये नैसर्गिक मानव आणि कृत्रिम व्यक्ती आहे. नैसर्गिक व्यक्ती आणि कृत्रिम व्यक्ती असे दोन प्रकारची व्यक्ती आहेत, त्यांना आपण पर्सनल अकाउंटच्या अंडर घेतो. फॉर एक्झाम्पल, मी स्वतः पर्सनल अकाउंट आहे, इथं परीश सर आहेत, हे पर्सनल अकाउंट आहे. राम अकाउंट पर्सनल अकाउंट आहे, लक्ष्मण अकाउंट पर्सनल अकाउंट आहे. वी ऑल आर द नॅचरल ह्युमन बीइंग्स, नैसर्गिक मानव आहोत आणि आपण पर्सनल अकाउंटच्या अंडर येतो. मग मी म्हटलं या ठिकाणी नैसर्गिक व्यक्ती आणि कृत्रिम व्यक्ती, नॅचरल पर्सन अँड आर्टिफिशियल पर्सन. शिवराज कॉलेज इज अ इन्स्टिट्यूशन, म्हणजे कोणतीही व्यक्ती असेल किंवा संस्था असेल त्याला पर्सनल अकाउंटच्या अंडर घेतात. शिवराज कॉलेज इज अ आर्टिफिशियल पर्सन, म्हणजे ही कृत्रिम व्यक्ती आहे, ही एक संस्था आहे. शिवराज कॉलेज पर्सनल अकाउंट. बँक ऑफ महाराष्ट्र, एनी काइंड ऑफ बँक इज देअर, पर्सनल अकाउंट. हिरा शुगर फॅक्टरी इज देअर, दॅट शुगर फॅक्टरी, हिरा शुगर फॅक्टरी इज अ पर्सनल अकाउंट. एनी काइंड ऑफ ट्रेड युनियन, कोणतीही व्यक्तींची संघटना असेल तरी पण पर्सनल अकाउंट. एनी काइंड ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटी, एखादी भागीदारी संस्था असेल, गाडगे अँड पाटील अँड सन्स लिमिटेड, पार्टनरशिप फर्म इज देअर, पर्सनल अकाउंट. शिवाजी युनिव्हर्सिटी, पर्सनल अकाउंट. एनी काइंड ऑफ चॅरिटेबल ट्रस्ट इज देअर, फॉर एक्झाम्पल तिरुपती तिरुमली देवस्थानम ट्रस्ट इज देअर, दॅट इज ऑल्सो पर्सनल अकाउंट. एखादी सहकारी संस्था असेल, एखादी कंपनी असेल, एखादी भागीदारी संस्था असेल, एखादी चॅरिटेबल ट्रस्ट असेल, एखादी युनियन असेल, युथ युनियन असेल, ट्रेड युनियन असेल, एनी काइंड ऑफ युनियन इज देअर, तर त्याला आपण ह्या सगळ्यांना पर्सनल अकाउंटच्या अंडर घेतो. आपण यांच्याबरोबर व्यवहार करतो. बँकेत मी पैसे भरले, बँकेबरोबर मी व्यवहार केला. एखाद्या विद्यार्थ्यानं कॉलेजला फी भरली तर कॉलेजमध्ये त्यानं फी पेड केली, कॉलेजबरोबर त्यानं व्यवहार केला. आपण ज्याच्याबरोबर व्यवहार करतो ते पर्सनल अकाउंट असतात. व्यक्ती आणि संस्था कोणती असेल तर त्याला आपण पर्सनल अकाउंटच्या अंडर घेतो. देन सेकंड टाइप इज देअर रिअल अकाउंट. रिअल अकाउंट म्हणजे वस्तुनिष्ठ खाती, वस्तू आणि मालमत्ता कोणती असेल. इथं ब्लॅकबोर्ड आहे, रिअल अकाउंट. इथं प्रोजेक्टर आहे, रिअल अकाउंट. इथं बिल्डिंग आहे, रिअल अकाउंट. इथं फर्निचर आहे, रिअल अकाउंट.
इथं मशिनरी आहे रिअल अकाउंट, कॅश आहे रिअल अकाउंट. कोणतीही वस्तू आणि कोणतीही मालमत्ता असेल तर त्याला आपण रिअल अकाउंटच्या अंडर घेतो. वस्तू आणि मालमत्ता रिअल अकाउंट, व्यक्ती आणि संस्था पर्सनल अकाउंट. आणि कोणताही असा अकाउंट असेल, एक तर तो खर्च असेल किंवा एक तर तो उत्पन्न असेल. व्यक्ती नाही, संस्था नाही, वस्तू नाही, मालमत्ता नाही, असे सर्व अकाउंट्स हे नॉमिनल अकाउंट मध्ये येतात. म्हणजे कोणताही अकाउंट खर्च आहे. कामगारांना पगार दिला म्हणजे खर्च. सॅलरी अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. सेल्समनला कमिशन दिलं, कमिशन पेड इज अवर एक्सपेंडिचर. कमिशन अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. दुकान गाळ्याचं भाडं भरलं, रेंट पेड इज अ एक्सपेंडिचर, इज अ नॉमिनल अकाउंट. डिस्काउंट पेड, सूट दिलं ग्राहकांना, खर्च झाला, नॉमिनल अकाउंट. बँकेत पैसे आहेत आपले आणि त्याच्यावर व्याज मिळालं, इंटरेस्ट रिशूड, व्याज मिळालं म्हणजे इन्कम आहे, दॅट इज अवर इन्कम, नॉमिनल अकाउंट. कमिशन रिशूड, रेंट रिशूड, discount issued. If there is income, that is nominal account. If it is paid as a expenditure account is their nominal account. Means number of accounts is prepared by every business organizations, and if we are going to classify that accounts, that classification is made into 3 categories. That account may be either personal account, real account or nominal account. Means these are the classifications of accounts. Next slide. Personal account and impersonal account. For impersonal account there are 2 classification is made, that is real account and nominal account. Means there are total 3 types of accounts are there. That accounts are either personal account, real account or nominal account. Next slide. पर्सनल अकाउंट. अकाउंट्स इन द नेम ऑफ पर्सन्स आर नोन ॲज अ पर्सनल अकाउंट. व्यक्तीच्या संबंधित असणारी खाती, व्यक्ती आणि संस्था कोणती असेल तर त्याला पर्सनल अकाउंट म्हणतात. दीज आर द एक्झाम्पल्स: राम अकाउंट, विजय अकाउंट, लक्ष्मण अकाउंट, सीता अकाउंट, अर्बन बैंक अकाउंट, हेरा शुगर फैक्ट्री अकाउंट और शिवराज कॉलेज अकाउंट. दैट एनी काइंड ऑफ इंस्टीट्यूशन और एनी काइंड ऑफ नॅचरल ह्युमन बीइंग, दैट ऑल अकाउंट्स आर कॉल्ड ॲज अ पर्सनल अकाउंट. कोणतीही व्यक्ती आणि कोणतीही संस्था असेल तर त्याला पर्सनल अकाउंटच्या अंडर घेतो. नेक्स्ट. Then real account. These are the accounts of assets or properties. कोणतीही मालमत्ता किंवा वस्तू असेल त्याच्याच्या संबंधित असणारा अकाउंट कोणता असेल तर त्याला आपण रिअल अकाउंट म्हणतो. फॉर एक्झाम्पल कॅश अकाउंट, बिल्डिंग अकाउंट, मशिनरी अकाउंट, फर्निचर अकाउंट, कॉम्प्युटर अकाउंट, गुड्स अकाउंट और फिक्चर्स अकाउंट. These are the examples of real account. Next. Nominal account. These accounts are impersonal but invisible and intangible. Nominal accounts are related to those things which we can feel but cannot see and touch. All expenses and losses and all incomes and gains fall in this category. म्हणजे असे अकाउंट जे एक तर खर्च असतात किंवा उत्पन्न असतात. आपल्याकडून पैसे गेले म्हणजे खर्च आणि आपल्याला पैसे मिळाले म्हणजे उत्पन्न. एक तर खर्च असेल किंवा एक तर उत्पन्न असेल, पण ते अकाउंट आपल्याला लक्षात येतात पण ते दिसत नाही, डोळ्याला दिसत नाही. सॅलरी म्हणजे माहित आहे आपल्याला पगार, पण ती वस्तू किंवा व्यक्ती नाही आहे. म्हणजे एक तर आपण दिला तर तो खर्च, मिळाला तर उत्पन्न. कमिशन म्हणजे काय आपल्याला माहित आहे, पण कमिशन आपण फील करू शकत नाही. आपण दुसऱ्याला कमिशन दिलं म्हणजे तो आपला खर्च आणि आपल्याला मिळालं म्हणजे ते उत्पन्न. म्हणजे व्याज माहित आहे आपल्याला, आपण दिलं तर खर्च, आपल्याला मिळालं तर उत्पन्न. ऑल दिस सच काइंड ऑफ अकाउंट्स आर कॉल्ड ॲज अ नॉमिनल अकाउंट्स. दोज आर कम अंडर दिस हेडिंग. नेक्स्ट. At the time of making journal entry from every transactions we are drawing 2 accounts, and out of that 2 accounts one may be debit and another may be credit. म्हणजे कोणताही व्यवहार झाला असेल तर त्या व्यवहारामधून 2 अकाउंट बाजूला काढतो. त्यातला एक अकाउंट डेबिट होतो आणि दुसरा अकाउंट क्रेडिट होतो. डेबिट म्हणजे खर्च आणि क्रेडिट म्हणजे जमा. एक आलं की दुसरं जात असतं, एक जमा होतो तर एक खर्च होत असतं. तर प्रत्येक व्यवहारामधून 2 अकाउंट आपण बाजूला करतो. त्यातला एक डेबिट आणि एक क्रेडिट. म्हणजे एव्हरी अकाउंट हॅव्हिंग 2 sides. One is debit side and another one is credit side. Next slide. जेव्हा आपण जर्नल एंट्री करत असतो तर जर्नल एंट्री करताना काही नियम दिलेले आहेत. रूल्स आर देयर. मीन्स फर्स्टली वी हॅव टू अप्लाय दॅट रूल्स
and after applying that rules we can show one account as a debit and another account as a credit. कोणताही व्यवहार झाला असेल तर त्या व्यवहारातून कोणता अकाउंट डेबिट दाखवायचा आणि कोणता अकाउंट क्रेडिट दाखवायचा त्यासाठी रूल्स दिलेले आहेत. जर तो पर्सनल अकाउंट असेल तर पर्सनल अकाउंट डेबिट दाखवायचा असेल तर नियम आहे डेबिट द रिसिव्हर, तो रिसिव्हर असला पाहिजे. आणि जर त्याला क्रेडिट दाखवायचं असेल तर क्रेडिट द गिव्हर असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जो रिसिव्हर असतो ज्याला मिळतो तो डेबिट आणि जो देणारा असतो तो क्रेडिट. आता फॉर एक्झाम्पल इथं एक्स आहे आणि इथं वाय आहे. एक्स न वाय ला 10,000 रुपये दिले. हा वाय आहे आणि हा एक्स आहे. वाय न एक्स ला 10,000 रुपये दिले. वाय न एक्स ला 10,000 रुपये दिले. तर एक्स आणि वाय हे दोघे पर्सन्स आहेत आणि पर्सन्स असतील तर पर्सनल अकाउंटच्या अंडर येतात आणि पर्सनल अकाउंटला नियम काय डेबिट द रिसिव्हर. तुम्ही त्याला डेबिट दाखवत असाल तर तो रिसिव्हर असला पाहिजे, घेणारा असला पाहिजे. ज्याला मिळतो त्याला डेबिट दाखवा. क्रेडिट द गिव्हर, एक्स न वाय ला 10,000 रुपये दिले. एक्स न वाय ला 10,000 रुपये दिले. हु इज द रिसिव्हर? वाय इज द रिसिव्हर. एक्स न वाय ला 10,000 रुपये दिले. हु इज द रिसिव्हर? वाय इज द रिसिव्हर. वाय अकाउंट डेबिट. मग कुणी दिलं? क्रेडिट द गिव्हर. कुणी दिलं? एक्स ने दिलं. म्हणजे वाय अकाउंट डेबिट होणार आणि एक्स अकाउंट क्रेडिट होणार. जर त्या अकाउंट मधून दोन अकाउंट बाजूला काढला आणि त्यातलं पर्सनल अकाउंट असेल तर तो रिसिव्हर असेल तर डेबिट होतो आणि गिव्हर असेल तर क्रेडिट होतो. रिअल अकाउंट साठी नियम आहे. रिअल म्हणजे वस्तुनिष्ठ मालमत्ता. वस्तू आहे, वस्तू आली आणि वस्तू गेली असं म्हणतो. नियम आहे तिथं. जर तुम्ही तो रिअल अकाउंट असेल तो डेबिट दाखवणार असाल तर तो डेबिट व्हॉट कम्स इन असतो. आपल्याकडे आलं कम्स इन डेबिटेड, गोज आउट क्रेडिटेड. क्रेडिट व्हॉट गोज आउट. आलं तर डेबिट दाखवा, गेलं तर क्रेडिट दाखवा. फॉर एक्झाम्पल, मी हा पेन विकत घेतला. हा पेन विकत घेतला, माझ्याकडे पेन आलं, 50 रुपये दिलेले आहेत. डेबिट व्हॉट कम्स इन. पेन रिअल अकाउंट, वस्तू आहे, रिअल अकाउंट. डेबिट व्हॉट कम्स इन. माझ्याकडे आला पेन, पेन अकाउंट डेबिट, डेबिट व्हॉट कम्स इन. कॅश गोज आउट. माझ्याकडे मी पेन आलं, मी 50 रुपये दिले. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. पेन कम्स इन, पेन अकाउंट डेबिट, कॅश गोज आउट, कॅश अकाउंट क्रेडिट. म्हणजे एखादी वस्तू असेल तर आली तर डेबिट, गेली तर क्रेडिट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. एक कॉम्प्युटर खरेदी केला मी 50,000 ला. डेबिट व्हॉट कम्स इन, कॉम्प्युटर कम्स इन, कॉम्प्युटर अकाउंट डेबिट, कॅश गोज आउट, कॅश अकाउंट क्रेडिट. Debit what comes in, credit what goes out. Then third one is there nominal account. Nominal accounts are those accounts regarding expenses and income. म्हणजे तो नॉमिनल अकाउंट असेल तर एक तर तो खर्च असेल किंवा उत्पन्न असेल. नियम काय? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. जर तो खर्च असेल किंवा लॉस असेल तर डेबिट दाखवा. क्रेडिट व्हॉट इन्कम्स अँड गेन्स. उत्पन्न असेल किंवा नफा असेल तर क्रेडिट दाखवा. जर खर्च असेल तर डेबिट, उत्पन्न असेल तर क्रेडिट. फॉर एक्झाम्पल, सॅलरी पेड, कामगाराला पगार दिला. सॅलरी अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. पेड मीन्स एक्सपेंडिचर और इनकम, पेड मीन्स एक्सपेंडिचर. सॅलरी पेड मीन्स सॅलरी अकाउंट इज देअर बट इट इज एक्सपेंडिचर. रूल इज देअर डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस. इफ देअर इज अ एक्सपेंडिचर वी शुड हॅव टू शो डेबिट. जर खर्च असेल तर डेबिट दाखवा. सॅलरी पेड मीन्स सॅलरी डेबिट. Salary paid means cash goes out. Cash account is a real account, and for real account rule is there credit what goes out. Salary paid, salary is a expenditure, nominal account. Salary account debit, cash account credit. Means from this that every transaction we have to draw two accounts separate. One will be debit and other will be credit. एक account debit असणार, दुसरा account credit असणार. जर तुम्ही डेबिट दाखवत असाल आणि तो नॉमिनल अकाउंट असेल तर तो लॉस किंवा एक्सपेंडिचर असला पाहिजे. इंटरेस्ट पेड, व्याज दिलं. इंटरेस्ट पेड इज अ एक्सपेंडिचर मीन्स इंटरेस्ट अकाउंट विल बी डेबिट. रेंट पेड, रेंट अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. पेड मीन्स एक्सपेंडिचर. इफ देयर इज अ एक्सपेंडिचर इट इज डेबिट मीन्स रेंट अकाउंट विल बी डेबिट. Then nextly we have to check what goes out. Cash goes out, then cash account is a real account and cash goes out means cash account will be credited. There will be a mixed accounts. One will be real account and another will be nominal account. We should have to apply that every rule to that account. For example, interest received or commission received. Commission received. Commission account is a nominal account. Received means income.
इफ देयर इज अ इन्कम और एक्सपेंडिचर दॅट अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. कमिशन रिशूड, कमिशन मिळालं हे माझं उत्पन्न आहे. कमिशन अकाउंट जर उत्पन्न असेल तर तो अकाउंट क्रेडिट होणार. क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स मीन्स दॅट कमिशन अकाउंट विल बी क्रेडिट. कमिशन रिशूड मीन्स कमिशन अकाउंट क्रेडिट. व्हॉट कम्स इन? कॅश कम्स इन. कमिशन मिळालं म्हणजे पैसा आला, जी एंट्री होते कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट. Means such kind of rule we have to apply to every transaction, and from that we have to show one account debit and another account credit. Next slide. Mouse over. Steps for finding the debit and credit aspects of this transaction. म्हणजे आपल्याला डेबिट आणि क्रेडिट कसं तयार करायचं त्याच्या स्टेप दिलेल्या आहेत. पहिली स्टेप आहे फाइंड आउट द टू अकाउंट्स इन्व्हॉल्वड इन द ट्रान्झॅक्शन. कोणताही व्यवहार असेल तर त्या व्यवहारातून दोन अकाउंट बाजूला काढायचे आहेत. पहिलं काम चेक वेदर इट बिलॉंग्स टू पर्सनल रिअल और नॉमिनल अकाउंट. त्या काढलेल्या अकाउंट्स मधले ते अकाउंट पर्सनल अकाउंट आहेत, रिअल अकाउंट आहेत की नॉमिनल अकाउंट्स आहेत ते आपल्याला बघायचं आहे. अँड अप्लाय द डेबिट अँड क्रेडिट रूल्स. मगाशी जे रूल्स सांगितलेले आहेत ते रूल्स तिथे आपल्याला अप्लाय करायचे. पहिल्यांदा दोन अकाउंट बाजूला काढायचे. ते दोन अकाउंट बाजूला काढल्यानंतर ते अकाउंट पर्सनल अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे की नॉमिनल अकाउंट आहे ते बघायचं आणि मग त्याच्यानंतर रूल अप्लाय करायचा आणि तो अकाउंट डेबिट होतो का क्रेडिट होतो ते बघायचं आहे. नेक्स्ट स्लाइड. हियर इज वन एक्झाम्पल. राम पेड ₹2000 टू लक्ष्मण. आपण थर्ड पार्टी आहोत, त्रयस्थ व्यक्ती आहोत. या पैशाशी आपला संबंध नाही. आपल्याला नोंद करायचं आहे रामने लक्ष्मणला ₹2000 दिले. दोन व्यक्ती या ठिकाणी तीन अकाउंट्स आहेत. राम अकाउंट एक आहे, कॅश अकाउंट एक आहे, लक्ष्मण अकाउंट एक आहे. पण ह्या कॅशशी आपला संबंध नाही त्यामुळे हा काय अकाउंट येणार नाही. राम आणि लक्ष्मण. रामने लक्ष्मणला ₹2000 दिले. दोन अकाउंट बाजूला काढले या व्यवहारामधून. एक आहे राम अकाउंट आणि दुसरा आहे लक्ष्मण अकाउंट. राम अकाउंट पर्सनल अकाउंट आहे, लक्ष्मण अकाउंट पर्सनल अकाउंट आहे. दोन्हीही पर्सनल अकाउंट आहेत. आणि पर्सनल अकाउंटचा रूल काय डेबिट आणि क्रेडिटचा? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. तर रामने लक्ष्मणला पैसे दिले तर यात रिसिव्हर कोण आहे? कुणाला मिळाले पैसे? लक्ष्मणला. कुणी दिले? रामने दिले. नियम आहे डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. म्हणजे कोणता अकाउंट डेबिट होणार? लक्ष्मणला पैसे मिळाले म्हणजे लक्ष्मण अकाउंट डेबिट होणार आणि राम अकाउंट क्रेडिट होणार. म्हणजे दोन अकाउंट बाजूला काढायचे. त्यातला एक अकाउंट डेबिट होईल, दुसरा अकाउंट क्रेडिट होईल. लक्ष्मण अकाउंट डेबिट आणि राम अकाउंट क्रेडिट. दुसरे काय? अनिल पेड ₹10,000 टू सुनील. ह्या पैशाशी आपला संबंध नाही. दोन अकाउंट बाजूला काढले, अनिल अकाउंट आणि सुनील अकाउंट. अनिल अकाउंट पर्सनल अकाउंट आहे, सुनील अकाउंट पर्सनल अकाउंट आहे. डेबिट द रिसिव्हर. कुणाला मिळाले पैसे? सुनीलला मिळाले. कुणी दिले? अनिलने दिले. डेबिट द रिसिव्हर, सुनील इज अ रिसिव्हर. क्रेडिट द गिव्हर, अनिल इज अ गिव्हर. डेबिट द रिसिव्हर, सुनील अकाउंट डेबिट. क्रेडिट द गिव्हर, अनिल अकाउंट क्रेडिट. म्हणजे सुनील अकाउंट डेबिट होणार आणि अनिल अकाउंट क्रेडिट होणार. नेक्स्ट वन ट्रान्झॅक्शन इज देयर. Mahesh paid ₹1,000 to Satish. Same rule we have to apply. From this we can find one account debit and another account credit. Then Akshata paid ₹3,000 to Dakshata. अक्षताने दक्षताला ₹3,000 दिले. मिळाले कुणाला? डेबिट द रिसिव्हर. दक्षता इज अ रिसिव्हर, अक्षता इज अ गिव्हर. दक्षता अकाउंट डेबिट टू अक्षता अकाउंट. दक्षता अकाउंट डेबिट होणार, अक्षता अकाउंट क्रेडिट होणार. Then one transaction is there. Purchased a building for ₹20,000. ₹20,000 बिल्डिंग खरेदी केली. Here are two accounts. बिल्डिंग अकाउंट एक आहे आणि कॅश अकाउंट एक आहे. फ्रॉम एव्हरी ट्रान्झॅक्शन वी हॅव टू ड्रॉ टू अकाउंट्स. वी हॅव टू सेपरेट टू अकाउंट्स. दोन अकाउंट बाजूला काढायचे आहे. बिल्डिंग खरेदी केली ₹20,000. बिल्डिंग अकाउंट एक आहे, कॅश अकाउंट आहे. तर विचार करा बिल्डिंग अकाउंट हा पर्सनल अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे की नॉमिनल अकाउंट आहे? तर बिल्डिंग ही मालमत्ता आहे. वस्तू आणि मालमत्ता कोणती असेल तर तो रिअल अकाउंट असतो. बिल्डिंग अकाउंट रिअल अकाउंट आहे, कॅश अकाउंट रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंटचा नियम आहे डेबिट आणि क्रेडिटचा. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. बिल्डिंग खरेदी केली म्हणजे बिल्डिंग आपल्याकडे आली, बिल्डिंग आपल्याकडे आली आणि कॅश गोज आउट, कॅश गेलं. डेबिट व्हॉट कम्स इन, बिल्डिंग कम्स इन, कॅश गोज आउट. तर जे आलं ते डेबिट दाखवायचं आहे, गेलं ते क्रेडिट दाखवायचं आहे. बिल्डिंग आपल्याकडे आली तर बिल्डिंग अकाउंट डेबिट झाला, कॅश आपल्याकडून गेली तर कॅश अकाउंट क्रेडिट झाला. म्हणजे या ठिकाणी बिल्डिंग अकाउंट डेबिट दाखवायचं आहे, कॅश अकाउंट क्रेडिट दाखवायचं आहे. परचेस्ड मशिनरी फॉर ₹10,000. मशिनरी खरेदी केली ₹10,000. दोन अकाउंट बाजूला काढले. एक आहे मशिनरी अकाउंट आणि दुसरा आहे कॅश अकाउंट. एक आहे मशिनरी अकाउंट आणि दुसरा आहे कॅश अकाउंट.
तर मशिनरी व्यक्ती नाही, पण मशिनरी मालमत्ता किंवा वस्तू आहे आणि कॅश अकाउंट देखील वस्तू आहे. वस्तू आणि मालमत्ताचे अकाउंट म्हणजे रिअल अकाउंट. मशिनरी अकाउंट रिअल अकाउंट आहे, कॅश अकाउंट रिअल अकाउंट आहे आणि रिअल अकाउंटचा नियम आहे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मशिनरी कम्स इन, कॅश गोज आउट. मशिनरी आपल्याकडे आली आणि कॅश गेली तर जे आलं ते डेबिट म्हणजे मशिनरी अकाउंट डेबिट आणि कॅश अकाउंट क्रेडिट. नेक्स्ट वन ट्रान्झॅक्शन इज देअर. सोल्ड फर्निचर फॉर ₹5,000. फर्निचर 5,000 रुपयाला विकलं. तर इथं दोन अकाउंट बाजूला काढले, एक फर्निचर अकाउंट, दुसरा कॅश अकाउंट. फर्निचर विकली म्हणजे काय आलं आपल्याकडे विचार करायचा, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. फर्निचर सोल्ड, फर्निचर विकली म्हणजे फर्निचर गेली पण आपल्याकडे काय आलं, कॅश आलं. जे आलं ते डेबिट. कॅश कम्स इन, फर्निचर गोज आउट, कॅश अकाउंट डेबिट, फर्निचर अकाउंट क्रेडिट. Means we have to make that journal entry by applying that rules given to for every transaction, every accounts, for personal account, real account and nominal account. After applying, we have to make journal entry and we have to show that journal entry into journal book. Means we have to record that entry into primary book. Then one transaction is there, paid salary ₹10,000. 10,000 रुपये पगार दिला. सॅलरी अँड कॅश दोन अकाउंट बाजूला काढले. इथं सॅलरी अकाउंट एक आहे, कॅश अकाउंट एक आहे. सॅलरी पेड केली. सॅलरी अकाउंट हा पर्सनल अकाउंट नाही आहे, रिअल अकाउंट नाही आहे, तर सॅलरी अकाउंट हा नॉमिनल अकाउंट आहे. का नॉमिनल अकाउंट आहे, पगार दिला हा आपला खर्च आहे. खर्च आणि उत्पन्नाचे अकाउंट जे आहे हे नॉमिनल अकाउंट असतात. सॅलरी अकाउंट हा नॉमिनल अकाउंट आहे आणि कॅश अकाउंट हा रिअल अकाउंट आहे. तर सॅलरी अकाउंट नॉमिनल अकाउंटचा नियम त्या ठिकाणी वापरायचा आहे. नियम असा आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड इन्कम्स, क्रेडिट डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. जर खर्च असेल तर डेबिट दाखवा, उत्पन्न असेल तर क्रेडिट दाखवा. तर सॅलरी अकाउंट पेड केलेला आहे म्हणजे सॅलरी खर्च आहे, तर सॅलरी अकाउंट डेबिट होणार आणि कॅश अकाउंट क्रेडिट होणार. दोन अकाउंट बाजूला काढला असाल, एक डेबिट झालं की ऑटोमॅटिकली दुसरं क्रेडिट होतं. रिसिव्ड कमिशन ₹2,500. रिसिव्ड कमिशन ₹2,250. कमिशन मिळालेलं आहे 250. दोन अकाउंट बाजूला काढायचे, एक कमिशन अकाउंट आहे, दुसरा कॅश अकाउंट आहे. कमिशन अकाउंट पर्सनल अकाउंट होत नाही, रिअल अकाउंट होत नाही, तर कमिशन अकाउंट हा नॉमिनल अकाउंट आहे. आणि नॉमिनल अकाउंटचा नियम कसा आहे, खर्च असेल तर डेबिट दाखवा, उत्पन्न असेल तर क्रेडिट दाखवा. कमिशन मिळालं म्हणजे कमिशन उत्पन्न आहे म्हणजे कमिशन अकाउंट क्रेडिट होणार, तर कॅश अकाउंट डेबिट होणार. तर अशा पद्धतीने आपल्याला जर्नल बुकला जर्नल एंट्री तयार करताना कशा पद्धतीने रूल वापरायचे ते या लेक्चर मध्ये आपण बघितलेलं आहे. जर रिपीट करून तुम्ही हा व्हिडिओ जर तुम्ही बघितलात तर निश्चितच तुम्हाला जर्नल एंट्री तयार करताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत. त्यासाठी प्रायमरी बेसिक पार्ट जो आहे तो 11वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला बेसिक गोष्टी सगळ्या दिलेल्या आहेत, बेसिक टर्मिनॉलॉजीज आपल्याला दिलेल्या आहेत. त्या 1-2-4 वेळा वाचून एकदा कन्सेप्ट क्लिअर करून टाकला तर अकाउंटन्सी एवढा सोपा विषय कोणताही या ठिकाणी नाही. आणि जर तुम्हाला या ठिकाणी कॉमर्स मध्ये चांगलं करिअर करायचं असेल तर तुम्हाला ह्या विषयामध्ये चांगला इंटरेस्ट घेणं आवश्यक आहे. नेक्स्ट स्लाइड. तर ह्या विषयामध्ये तुमचा इंटरेस्ट निर्माण होणं अपेक्षित आहे. जर हा विषय तुम्हाला आवडायला लागला तर निश्चितच तुम्हाला कॉमर्स साइडला चांगल्या पद्धतीने तुम्ही करिअर करू शकताय. तर या सुट्टीच्या काळामध्ये बेसिक पार्ट जो आहे अकाउंटन्सीचा तो तुम्ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला करता यावा या उद्देशानं आजचं या ठिकाणी लेक्चर घेतलेलं आहे. तुम्हाला काही शंका याच्यामध्ये निर्माण झाल्या का अडचणी निर्माण झाल्या तर तुम्ही डायरेक्ट मला फोन करून किंवा कॉल करून या ठिकाणी मला विचारू शकताय. माझा मोबाईल नंबर आहे 9270060697. हा माझा व्हॉट्सअप नंबर देखील आहे, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपला देखील मला कॉन्टॅक्ट करून तुम्हाला काही क्वेरीज असतील, काही विचारायचं असेल तर कोणत्याही वेळी तुम्ही मला कॉल करून अगर मेसेज करून या ठिकाणी विचारू शकताय. तर लॉकडाऊनची परिस्थिती आहे, कोरोना सारखा संसर्ग आपल्याला होऊ नये यासाठी आपण सर्वांनी काळजी घेणं अपेक्षित आहे. आणि घरी राहून तुम्ही सुरक्षित राहा आणि घरी बसून चांगल्या पद्धतीनं अशा पद्धतीने येणाऱ्या आमच्या महाविद्यालयातून अनेक प्राध्यापकांची व्हिडिओज या ठिकाणी तयार झालेले आहेत, ते तुम्ही बघून आपला काही अभ्यासाचा भाग आहे तो या ठिकाणी पूर्ण करावा. तुमच्या कॉमर्स शाखेमध्ये तुम्ही येता, तुमचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि या ठिकाणी माझं या ठिकाणी लेक्चर संपवतो. धन्यवाद. थँक्यू.